नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण ब्लाऊजला आहे ना बाही ही परफेक्ट पद्धतीने कशी अटॅच करायची ती बघणार आहोत. तर बाही जोडताना आहे ना भरपूर प्रॉब्लेम येत असतात. बाही कधी कमी पडते किंवा कधी कधी खूप मोठी पण होऊन जाते. तर बाही कटिंग करताना जेवढीच काळजी घेतल्या जाते, बाही कटिंग परफेक्ट पद्धतीने केली जाते, त्याच परफेक्ट पद्धतीने आपल्याला जोडावं पण लागते. तर बघा, हा मुंड्याचा गोल आकार असतो, तर त्या गोलाईमध्ये आपल्याला बाही जोडायची. तर सगळ्यात पहिले ना बाही मध्यभागून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. बाहीचं मध्यभागी कट मारून घ्यायचं आहे आणि मग ही बाही जोडायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून थोडे इकडे सरकवायचे आहे आणि मग शिलाई मारायची आहे. परत इकडे सरकवायची, मग इकडे सरकून पुन्हा शिलाई मारायची. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत नाही, इकडे सरकवायचं, पार्ट एकमेकांवर व्यवस्थित ठेवायची आणि मग आपल्याला ती शिलाई मारायची आहे. असं केल्याने जर आपली थोडीशी बाही कमी पडत असेल, अर्धा पाव इंचाची, तर ती कमी नाही पडत, ती व्यवस्थित अटॅच होती. आणि खूप जास्त जर कमी पडत असेल तर समजून घ्यायचं की आपल्या बाही कटिंग करण्यामध्ये काहीतरी कुठेतरी प्रॉब्लेम आला आहे. आता बघा तुम्ही, आपण एका बाजूची जोडून झाली आहे. आता याच्यावर जर प्रेस मारली ना, ती बाई खूप छान अशी फिनिशिंगमध्ये त्याची शिलाई दिसेल. आता दुसऱ्या बाजूनी जी टिप मारणार आहोत त्यावेळेस आपल्याला बाही खाली घ्यायची आहे आणि ब्लाऊज हे वरच्या साईडने ठेवायचं आहे. आणि आता ह्या साईडने पण आपल्याला शिलाई मारताना सेम त्याच पद्धतीने हे बघा, सरळ जिथपर्यंत आपला सरळ भाग आहे 1-1.5 इंचापर्यंत, तिथपर्यंत आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. आणि नंतर आपल्याला आपला खालचा कपडा गोळा होणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता पण ह्याच पद्धतीने ब्लाऊज इकडे सरकवायचा आहे, दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून इकडे सरकवायचे आहे, पुन्हा इकडे सरकवायचे आहे, मग आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता आपण ही पूर्ण शिलाई मारून घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीने बघायचं आहे की आपली बाई छोटी तर नाही होते आणि खालचा कपडा गोळा होणार नाही याची सगळ्यात जास्त काळजी घ्यायची, नाही तर आपल्याला डबल कुटाणा होतो शिलाई खोलायचा. आता पुन्हा आपल्याला याच्यावर डबल शिलाई, प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक पार्टला डबल शिलाई मारायची आहे. आता दुसरी शिलाई मारताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की पहिली शिलाई थोडीफार इकडे तिकडे झाली असेल तर काही नाही, पण जेव्हा आपण दुसरी शिलाई मारतो ना, तेव्हा आपल्याला काळजी घ्यायची आहे की मार्जिन जी आपण सोडली ना, ती प्रत्येक पूर्ण शिलाई मारेपर्यंत सारखी मार्जिन आली पाहिजे. जेव्हा आपली ही शिलाईची मार्जिन जी सारखी येईल ना, तर तेव्हा आपली बाई ही एकदम परफेक्ट बसेल, नाहीतर तिला चुन्या पडतील. आणि शिलाई मारताना, दुसरी शिलाई मारताना खास करून काळजी घ्यायची आहे की आपला खालचा जो ब्लाऊजचा कपडा आहे तो गोळा होणार नाही. आणि दुसरी शिलाई मारताना आपल्याला बाही वरती घ्यायची आहे आणि ब्लाऊजचा जो भाग आहे तो खालून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला शिलाई मारायची आहे. आता ही पूर्ण शिलाई आपली मारून झाली आहे. आता याची लेस ना खूप ब्रॉड होती, त्यामुळे थोड्याशा इथं गळ्याच्या साईडनी थोड्याशा चुन्या आपल्याला दिसतील. पण याच्यावर एकदा जर प्रेस मारली ना, तर हे एकदम सुंदर असं फिनिशिंग दिसेल. आता थोडंसं इथे अंधार आहे, कारण मी हे रात्रीच्या वेळेस शूट केलं आहे, तर तुम्हाला थोडा अंधार आला इथे, पण तुम्ही बघू शकता तरी पण की खूप छान अशी गोलाई आली आहे. आणि जिथपर्यंत आपली सरळ आहे तिथपर्यंत ही सरळ दिसली पाहिजे आणि जिथे हे गोल आकार आहे ना, तिथून आपली बाही अशी गोल दिसली पाहिजे, म्हणजे आपली बाही ही छान येते. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितला